खोक्याचं घर पाडायला घाई केली असं सुरेश धस यांनी म्हटलं। या संदर्भात उद्या बीड जिल्हाधिकारी आणि प्रशासनाला भेटणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारणारे उद्या शिरूरमध्ये जनता दरबार घेणार असल्याचं सुरेश धसांनी म्हटलंय। वन विभागाने कारवाई करत बीडमधील खोक्याचं घर पाडलेलं होतं, त्यावर आता भाजपचे आमदार सुरेश धस यांची ही प्रतिक्रिया आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय आणि या कारवाईची दृश्य देखील आपण पाहतोय। खोक्याचं घर हे वन विभागाने जमीनदोस्त केलं, अतिक्रमणावर कारवाई करण्यात आलेली होती आणि त्यानंतर मात्र सुरेश धस यांची एक प्रतिक्रिया समोर येते आहे। खोक्याचं घर पाडायला घाई केली असं सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे। या संदर्भात उद्या बीड जिल्हाधिकारी आणि प्रशासनाला भेटणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारणार असल्याचं देखील आता धसांनी म्हटलेलं आहे। उद्या शिरूरमध्ये जनता दरबार घेणार असल्याचं सुरेश धस म्हणतात। तर वन विभागाने कारवाई करत बीडमधील खोक्याचं घर पाडलेलं होतं आणि त्यानंतर आता भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांची एक महत्त्वाची प्रतिक्रिया समोर येते। त्याची संपूर्ण माहिती मी घेतोय, कारण त्याच्यात दोन मतप्रवाह सांगतायत। आमच्या विभागाचे लोक म्हणतायत की ती जमीन वन विभागाची होती आणि काही जण म्हणताय की ती जमीन वाटप केली गेली होती। तर हा उद्याच्याला मी आमसभेला तिथं जाणार आहे, त्यावेळेस तिथं प्रश्न। घर पाडण्याचा निर्णय लवकरच नाही घेतला का शासनाने? जरा अति जास्त घाई केली असत नाही, शासनानं नाही, तिथल्या काही मी उद्या विचारणार आहे कलेक्टर आणि वन विभागाला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।